नवी मुंबई परिसरातील यशस्वी आणि समाजाभिमुख उद्योजक पी खार पाटील यांच्या 70व्या वाढदिवसानिमित्त शुक्रवार 8 ऑगस्ट रोजी चिरनेर येथील ऐतिहासिक भूमीत विविध उपक्रमांच्या माध्यमातून एक संस्मरणीय आणि प्रेरणादायी सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला। नारळी पौर्णिमेच्या शुभ मुहूर्तावर पार पडलेल्या या सोहळ्यानं केवळ वाढदिवस साजरा न होता शिक्षण, ग्रामीण विकास आणि सांस्कृतिक परंपरांना बळ देणारा आदर्श निर्माण केला। या दिवशी पी खार पाटील एज्युकेशन सोसायटीच्या वतीनं चिरनेर येथील परशुराम धाकू खार पाटील कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या नवीन इमारतीच्या भूमिपूजन सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं। त्याचप्रमाणे पी खार पाटील यांचा प्रेरणादायी जीवन प्रवास उलगडणाऱ्या पांडुरंगवाडी या पुस्तकाचं प्रकाशन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आलं। या पुस्तकातून खार पाटील यांचा समाजकार्याचा आणि उद्योग जगतातील प्रवास नव्या पिढीसमोर आदर्श ठरेल असा विश्वासही व्यक्त करण्यात आला। कार्यक्रमाच्या औचित्याने चिरनेर, रांजणपाडा, चिंचपाडा येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक परिसराचे पी खार पाटील संस्थेनं स्वखर्चानं केलेल्या सुशोभीकरण कामाचा शुभारंभ करण्यात आला। यासोबत विद्यालय ते कातळपाडा रस्ता, नाना नानी पार्क, अक्कादेवी धरण रस्त्याच्या भूमिपूजन कार्यक्रमांचाही समावेश होता। गावातील काँक्रिटीकरण केलेल्या मुख्य रस्त्याचं उद्घाटन उद्योजक राजा शेठ खार पाटील, वर्षाताई खार पाटील, सुनीता खार पाटील, सरपंच भास्कर मोकल आणि तालुका प्रमुख संतोष ठाकूर यांच्या उपस्थितीत संपन्न झालं। या प्रसंगी बोलताना लोकनेते रामशेठ ठाकूर म्हणाले, पी खार पाटील यांनी आपल्या 70व्या वाढदिवसाच्या दिवशी समाजासाठी शैक्षणिक संस्था उभारण्याचा संकल्प करून एक अत्यंत अभिमानास्पद पाऊल उचलले। त्यांच्या या कार्याची प्रेरणा पुढच्या पिढ्यांनाही लाभेल। या भव्य कार्यक्रमाला माजी नगराध्यक्ष जयम म्हात्रे, आमदार महेश बालदी, ॲडव्होकेट प्रवीणदादा ठाकूर, सहाय्यक पोलीस अधिकारी विनोद चव्हाण, खार पाटील कुटुंबीय, विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। सांस्कृतिक कार्यक्रमात शाहीर वैभव घरत यांची जोशपूर्ण प्रस्तुती आणि गायक मोहन हुंडेकर यांच्या सुरेल गायनानं उपस्थितांची मनं जिंकली। समाजहित, शिक्षणप्रेम आणि विकासाभिमुख कार्याचा आदर्श ठेवणारे पी खार पाटील यांचा हा वाढदिवस निश्चितच कौतुकास्पद ठरला। त्यांच्या कार्यातून ग्रामीण भागाच्या प्रगतीला नवं बळ मिळत आहे असं मान्यवरांनी अधोरेखित केलं। आता जवळ 2200 स्टुडंट या शाळेत आहेत। आता पुढे कॉलेजसाठी मुलांना 15 किलोमीटर जावं लागतं आणि त्यांचे ते सगळे एफर्ट्स आहेत ते वाचतील। दुसरी गंमत म्हणजे कसं आहे माहिती आहे, इथे जाऊन जाणते आमचे आमदार आहेत, 2 जाणते आमदार मी म्हणतो त्यांना, कारण इतकं आमदारांचं कुठलंच काम नाही आहे। महेश शेठचं बघितलं तर एकदम जाणता राजा म्हणतात तसं जाणता आमदार, आणि त्यांच्या माध्यमातून प्रत्येक सूचना, रस्ते असो, हे बाकी सुविधा असो, खूप त्यांचा ॲटिट्यूड असतो सगळ्या बाबतीत। तर ते मनात धरून आम्ही इथे सिनियर कॉलेज सुरू करायचं, आर्ट सायन्स कॉलेज सुरू केले आहे। त्याच्या सगळ्या परमिशन्स वगैरे आता रेडी आहेत। म्हणजे ते ॲक्च्युली वर्ग हे पुढच्या ऑगस्टला सुरू होते। आणि गावाच्या दृष्टीने बघितलं ना तर गाव हे आमचं मर्यादित कार्यक्षेत्र म्हणून आम्ही ते मानतो। म्हणजे याच्यामध्ये मर्यादित कार्यक्षेत्रामध्ये अमर्यादित काम करायचं। आता गावातला रस्ता असो, गावातले सगळे रस्ते असो, गावातली देवळं असो, आम्ही सगळे शिष्यपत्र केलं। आता महाराजांचं आम्ही 15 वर्षापूर्वी 10 वर्षापूर्वी तिथे आम्ही 25-30 लाख रुपये खर्च केला। पण आता रिसेंटली आता या महिन्यात आम्ही ते एकदम शिष्यपीकरण करणार आहोत आणि त्याच्यासाठी शेड वगैरे असं पूर्ण करणार। तर ही सगळी संकल्पना आम्हाला कसं आहे की आपण कुठेतरी दानधर्म करावं, मंदिरं बांधणं असं नाही आहे। तर कंपनीचा जो प्रॉफिट आहे त्यातून आपण समथिंग इकडे सगळं डायव्हर्ट करायचं। आमच्याकडे मिनिमम फीज घेतली जाते, एकदम कोणाची ओव्हरऑल नसते, नो कंप्लेंट्स, नो हे असं आहे। आणि जवळजवळ 100 पिक्चर्स आहेत। विशेष म्हणजे रामशेठ ठाकूरांच्या संकल्पना मार्गदर्शनाखाली आणि त्यांनी आतापर्यंत केलेले शिक्षणासाठी योगदान, त्यांनी 100 कोटी रुपये रयत शिक्षण संस्थेला मदत केली आणि त्यांचं सतत आम्हाला भेटलं ना की या गोष्टीवर आहे। त्या दिवशी आम्ही इन्व्हेट करायला गेलो तर ताबडतोब त्यांनी यश म्हटलं, काय इथे येतो। तर अशी सगळी संकल्पना आहे। गावासाठी सतत काम करणं आहे। गावातले आता किरकोळ रस्ते आहेत ते सुद्धा आम्ही आता करणार आहोत। म्हणजे आपलं अक्कादेवी वगैरे याच्यात वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, उरण।
नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन.